नमस्कार नमस्कार. मराठी मूड रिॲक्टच्या 15व्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर एक स्पेशल गेस्ट आहेत, संदेशजी, जे आपल्या बरोबर एक स्पेशल सिनेमा आहे दशावतार, त्याचं मूवीच्या ट्रेलरला रिॲक्ट करण्यासाठी आपल्यासोबत आले आहेत. तर सर्वात प्रथम नमस्कार संदेशजी, कसा आहे तुमचा मूड? बघा, नमस्कार सर. खूपच छान मूड आहे. आणि तुमचा मूड कसा आहे मेन म्हणजे? आमचा मूड तुम्ही मस्त. आल्यामुळे खूपच प्रसन्न झालाय. आणि त्याचबरोबर आमच्या टीमचाही मूड खूप प्रसन्न झालाय. तर मी त्यांचं पण इंट्रोडक्शन पटकन करून देतो. सारंग, रेशम, गोवर्धन आणि प्रदीप. अ, आमचं 15वं एपिसोड आहे, तर हे तर आमचे रेग्युलर आहेत, पण बिकॉज तुम्ही आलाय तर आणि दशावतार सिनेमा आहे, तर आज नक्कीच सगळ्यांचा मूड चांगला असेल आणि आपण करणार आहोत. तर जसं विचारलं, कसं वाटतंय आमच्या पॅनलवर येऊन? खूप छान वाटतंय आणि तुमचे रिएक्शन्स वगैरे मी बघत असतो नेहमी. तर खूपच छान तुम्ही नाही का भट्टी जुळवलीत सर्वांनी मिळून. आणि डायव्हर्सिफाय प्रत्येकाचे ओपिनियन्स पण असतात आणि ऑब्व्हियसली असायला पण हवेत. तर ते खूप छान वाटतं. कन्व्हर्सेशन, डिबेट्स वगैरे होतात त्या. आणि त्यातनं नाही का नवीन बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आणि या मराठी मूवी निशमध्ये तुम्ही सर्वजण खूप छान काम करताय आणि नवीन नवीन सिनेमांबद्दल तुमचे ओपिनियन्स काय आहेत त्यातनं पण मला बरंच काही शिकायला मिळतं, जे मला व्हिडिओजमध्ये पण कामात येतं. वाईस वर्सा, आम्हालाही तुमचे व्हिडिओ बघून बऱ्याच गोष्टी मिळतात आणि आय थिंक एकत्र आपण सगळे कंटेंट क्रिएटर्स मिळूनच मराठी सिनेमा आणि मराठी सिनेमासृष्टीला जितकं जास्त स्प्रेड करू शकतो, का जितकं जास्त मोठं करू शकतो, आपण प्रयत्न करूयाच. अ, एक प्रश्न आहे माझा, तुम्ही आमचे बघता ट्रेलर रिॲक्ट, तर या चौघांपैकी सर्वात जास्त तुम्हाला कोणाचा रिॲक्शन आवडते? तर सर्वांचेच आवडतात मला, असं काही नाही त्याच्यामध्ये. डिप्लोमॅटिक आन्सर नको, एक एक आन्सर. नाही नाही, खरंच सर्वांचेच म्हणजे प्रदीप जे झाले, रेशम जे झाले, गोवर्धनजी, सर्वांचेच. ओव्हरऑल मला सर्वजण आवडतात आणि खूपच डिटेलमध्ये जातात सर्वजण. तर ते मला एक खूप आवडतं छान. ओके. सो आपण पटकन ट्रेलर बघून घेऊया आणि ट्रेलर बघून मग आपण इमिडिएटली रिॲक्शनच्या रिॲक्शन काय आहे ते घेऊया. चला, तर आपण ट्रेलर बघून घेऊया. आपण आता ट्रेलर बघितला, तर सर्वात पहिलं संदेश, आपले गेस्ट आहात, अतिथी देवो भव. तुमचीच रिॲक्शन आम्हाला सर्वात पहिले कशी वाटली, फर्स्ट रिॲक्शन ट्रेलरला बघून? ट्रेलर तर खूपच छान वाटतोय, प्रॉमिसिंग वाटतोय मेन म्हणजे. आणि बऱ्याच दिवसांपासून मी विचार करत होतो की म्हणजे तुंबाळ जेव्हा आला तेव्हा हम्म, त्यामध्ये मायथॉलॉजीचा कॉन्सेप्ट दाखवला होता आणि हम्म, करंट इरा पण दाखवला होता. म्हणजे तो तर ब्रिटिश काळातला होता. ती टाइमलाईन ती तेव्हाची सेट केलेली होती. पण हम्म, तरी पण आपण त्याला नाही का करंट असं म्हणू शकतो त्यावेळेच्या हिशोबाने. त्याआधी 400-500 वर्षांपासून जे काही चाललं होतं ते दाखवलं होतं त्यामध्ये. तर त्यानंतर मला असं वाटलं की बाबा अशा प्रकारचा कॉन्सेप्ट मराठीमध्ये पण यायला पाहिजे, जो मायथॉलॉजी आणि करंट सिच्युएशन म्हणजे त्याला नाही का ब्लेंड करेल चांगल्या प्रकारे. तर दशावतार बघताना, त्याचं ट्रेलर बघताना असं वाटतंय की पौराणिक कथा ज्या होत्या त्या आणि आताचं जे लोककला आहे, जसं दशावतार वगैरे होत असतो बऱ्याच ठिकाणी होतो, कोकणामध्ये प्रामुख्याने तो जास्त प्रसिद्ध आहे. तर या दोघांना चांगल्या प्रकारे त्यांनी ब्लेंड केलं असं वाटतं. हम्म, आणि ओव्हरऑल ट्रेलर मला खूप प्रॉमिसिंग वाटतोय आणि सर्वांचं काम पण म्हणजे मोठे मोठे कलाकार आहेत, दिग्गज कलाकार आहे यामध्ये. हम्म. तर त्या सर्वांना एकत्र बघून खूप चांगलं वाटतंय. अरे, मस्तच. प्रदीपजी? ठीक ठाक आहे. ठीक ठाक आहे. सारंग? मला ट्रेलर खूप खूप भावला, खूप आवडला. मुळात एका सिनेमात एवढ्या सगळ्या कलाकारांची मंदिआळी बघायला मिळते आपल्याला. आणि सगळेच तोड कलाकार आहेत, म्हणजे दिलीप प्रभावळकर जी म्हणा, महेश मांजरेकर, विजय केंकरे आणि प्रियदर्शनी, भरत जाधव आणि इतर बाकी सगळेच. म्हणजे ह्यांची परफॉर्मन्स लेवल तर एका वेगळ्या लेवलला असणारच. त्याचबरोबर दशावतार ह्या विषयावरती एक सिनेमा येतोय, आणि एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा येतोय. त्याचबरोबर त्यांनी कोकणातले वेगवेगळे विषय, जसं की जंगलं पाडली जात आहेत आणि पर्यावरणाचे काही विषय आहेत, त्यालाही हात घालण्यात आलाय आणि तेही मांडलंय. तर ते एक बघायला खूप मजा येणार आहे. हम्म. गोवर्धनजी? हा, मला खूप आवडला.
खूप दिवसानंतर ट्रेलर आज बघून मला चांगलं वाटलं की बाबा हा असं असलं पाहिजे मराठी पिक्चर मध्ये. असे ट्रेलर आले पाहिजे, मूवी आले पाहिजे. आणि बघायचं म्हणलं तर जी स्टोरी घेतली ह्यांनी चांगली घेतली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर ऍक्टर लय चांगले घेतलेत ह्यांनी. कारण सगळेजण मिळून एकत्र एक पिक्चर बनवलाय त्यामध्ये. तर मला आवडलं खूप चांगलं, आणि कोकणामधलीच स्टोरी आहे, पौराणिक आहे. आणि म्हणजे मला आवडलं, चांगलं आवडलं. ओके. थँक्यू. रेशम. चांगलं वाटतं मला ट्रेलर. बऱ्याच दिवसांनी चांगला ट्रेलर आलाय. सस्पेन्स थ्रिलर अशी स्टोरी काहीतरी वाटतीये. आणि कोकणातलं ते दशावतार जे नाटक आहे, जे कोकण संस्कृतीमध्ये फेमस आहे, तर ते दाखवण्याबरोबरच त्यांनी सामाजिक विषय मांडलेले आहेत कोकणातले. आणि कोकणासोबत दर्शन घडवलंय. आणि ऍक्टर्स बरेच दिसतात आपल्याला याच्यामध्ये. बरेच जाधव असतील, दिलीप सर असतील, ते तर फेवरेटच माझे. आणि त्यांचे बरेच शेड्स दाखवण्यात आलेले आहेत, बरेच वेगवेगळे रूप दाखवण्यात आले. कदाचित ते नाटक ज्या पद्धतीने आहे त्या प्रकारे. आणि छान वाटतोय, एकदम मस्त वाटतोय. आणि मला असं वाटतं की त्यांच्या म्हणजे तेच असू शकतात एक ऍक्टर की हा रोल करू शकतात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये. त्यांच्या व्यतिरिक्त जर आपण कोणत्या ऍक्टरचा विचार केला तर मला नाही वाटत की कोणता ऍक्टर त्याच्यामध्ये बसू शकतो. अ, रेशम, तुम्ही ट्रेलर लॉन्चलाही गेला होता या सिनेमाचा, तर आम्हाला जरा हो सांगा हो काय हो होता माहोल ट्रेलर लॉन्चला? जेव्हा फर्स्ट टाइम ट्रेलर बघितला तिकडे बराच मीडिया होता, लोक होती, तर हो. काय साधारण, बाकी तर व्हिडिओ आपले आहेतच इंस्टाग्रामवर, पण कारण तुम्ही तिकडे होता, तर कसा काय होता माहोल लॉन्च नंतर? छान होते. बरेच ऍक्टर्स होते तिथे. महेश मांजरेकर असतील. प्रत्येकाने आपली आपली मतं मांडली ट्रेलर बद्दल. आणि खूप दिवसांनी असं म्हणजे बिग सिनेमा आपण बोलतो की हा मराठीमध्ये जास्त खर्च केला नाही जात, भव्यता नसते ती जी साऊथ मध्ये असते वगैरे. तर त्याही विषयांवर बोलणं झालं की हा मराठीमध्ये दिसत नाही, नाही दिसत. तर जे दिग्दर्शक आहेत सुबोध खानोलकर, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा म्हणजे जे काय आपण ऐकतोय, तर ते मला ह्या चित्रपटामध्ये माझा त्यांचा पहिला चित्रपट आहे. तर मला हे दाखवायचंच होतं की हा बाबा मराठी चित्रपटसृष्टी जी म्हणजे सुरुवात मराठीनेच केलेली आहे. आणि हम्म. आपण आत्ता बऱ्याचदा असं ऐकतो की मराठी चित्रपटसृष्टी असं तसं, मराठीमध्ये चांगले मूवीज मिळत भेटत म्हणजे होतच नाहीये, तेच नाहीये. साऊथ मध्ये आत्ता कुठेतरी चांगले मूवीज व्हायला लागलेले आहेत. पण जी चित्रपटसृष्टी जी निर्माण झाली आहे ती मराठीमधनच झाली, हे लोक विसरत चाललेली आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की भले हा साऊथ इंडस्ट्रीमध्ये चांगले पिक्चर होतात, पण त्यामुळे तुम्ही मराठीला कम्पेअर करू शकत नाही. आपला कदाचित पडता वेळ आहे ही आपली, पण त्याला आपण असं पूर्ण दाबून नाही टाकू शकत आपल्या इंडस्ट्रीला, जे आजकाल होत चाललेलं आहे. हम्म. तर हे सगळं तिकडे ह्या संदर्भात पण बोलणं वगैरे झालं. आणि त्यांचं असंच होतं की आता ह्या पुढे आता जे मराठी चित्रपटसृष्टीचे दिवस बदलतील, जे काही भव्यता नाहीये किंवा हे नाहीये, म्हणजे बऱ्याचदा बोललं जातं असं नाहीये, कॉन्टेंट नाहीये, काहीतरी कामं होत आहेत, तर हे सगळं बदललं जाईल. आणि फायनान्शियली तर आपल्याकडे सपोर्ट नसतोच, तेही गोष्ट खरी आहे, तेही बोलले ते. तर आहे बरंच. आणि ज्या पद्धतीने ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले, कदाचित तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल महेश मांजरेकर पोलिसांच्या भूमिकेत आहे, म्हणजे ट्रेलर पाहून तरी आपल्याला असं वाटतं, बट तसं काहीच नाहीये. ते त्यांचा वेगळाच रोल आहे त्याच्यामध्ये. हो. आणि हो, थोडस इकडं ह्याच्यावरून सुरुवात करायची. तर असं काही बरंच आहे जे आहे ते म्हणजे दिलीप सर पण नेमकं काय करतात, त्याचा त्यांचा रोल काय आहे त्याच्यामध्ये नेमकं, हे हम्म. पण त्यांनी ट्रेलर मध्ये सांगितलं. म्हणजे एवढं ते ट्रेलरवर काम केलं गेलेलं आहे. आणि आणि सगळीकडेच आता आपण सगळीकडेच होतो, सोशल मीडियावर खूप सारं कौतुक होते ट्रेलरचं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती टीझर पासून ट्रेलर पासून सगळ्याच गोष्टींचं कौतुक करतात. ओके. चला, आपण तसं तर पहिल्या रिॲक्शन मध्ये सगळ्यांनीच खूप काही इलॅबरेटेड भूमिका दिल्या आहेत, पण पटकन आपण येऊया की स्टोरी. जसं ही म्हणाली की महेश मांजरेकर आहेत, ते आपल्याला वाटतात पोलीस आहेत, पण नाही तर प्रत्येकाचं स्टोरीला घेऊन काय अंडरस्टँडिंग होतं. तर येस, संदेशजी, काय काय वाटतं? ट्रेलरमध्ये जास्त काही रिव्हील नाही केलंय, पण सुरुवातीलाच त्यांनी एक आपल्याला हिंट दिली की एक्झॅक्टली हा कसा असणार. थोडं डिटेलमध्ये जायचं झालं तर बघा ट्रेलर प्रत्येकाचं नाही का एक वेगळं एक ऑरा असतो, एक व्हाईब असते हम्म. प्रत्येक ट्रेलरची, त्याच्यावरनं आपण त्याला जज करत असतो. तर यामध्ये मला असं वाटतं की तो ट्रेलर बऱ्याच नाही का हाय नोटवरती गेलाय हम्म. बऱ्याचदा. म्हणजे काही काही ट्रेलर असतात जे नाही का एकदम स्लो पेसवर चालतात आणि कुठेतरी शेवटी जाऊन नाही का हाय नोट टच करतात. आणि काही काही असे असतात जे सुरुवातीलाच नाही का अटेन्शन ग्रॅब करतात, एखादा एपिक मुवमेंट दाखवतात, त्यानंतर एखादा शॉकिंग असू शकतो, एक्साइटमेंट असू शकते, किंवा ऍक्शन असू शकतं, किंवा हम्म. डायलॉगच्या बाबतीमध्ये जसं अॅनिमल मध्ये आपण बघितलं होतं.
तर तो एक विषय वेगळा झाला. आणि याबद्दल जर सांगायचं झालं तर मला वाटतं सुरुवातीला त्यांनी म्हटलं की हजारो वर्षांपासनं जे देवस्थान आहे हम्म, जंगलामध्ये, म्हणजे गावाच्या जवळचं जे जंगल आहे तिथे एक देवस्थान आहे जे हजारो वर्षांपासून आहे, त्याची एक व्यक्ती कोणतरी राखण करतोय. आता जो राखणदार आहे त्या व्यक्तीला त्यांनी मिस्टेरियस कॅरेक्टर बनवलं एक प्रकारे. हम्म, आणि त्याला रिव्हील नाही केलं यामध्ये, किंवा तो सिनेमात आपल्याला कळेल की एक्झॅक्टली ते कॅरेक्टर काय आहे, ते पटकथेमध्ये आपल्याला समजून जाईल. आणि त्यानंतर मग तिथले लोकांचं नाही का अनफॉर्च्युनेट काहीतरी गोष्टी घडतायत, ज्यामुळे काही बहुतेक नाही का मरण पावतात काही, किंवा काहींचं नाही का मर्डर वगैरे होतात असं दाखवलं जातं एकंदरीत. आता ते काय आपल्याला नंतर समजेल. पण लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे, लोक रात्री जंगलामध्ये जात नाहीयेत असं तिथे दाखवलं जातं. आणि तरी सुद्धा काही जण जात आहेत तिथे. आता ते लोभ म्हणा किंवा दुसरं काय म्हणा, काहीतरी आहे तिथे ज्यामुळे ते लोक तिथे जात आहेत. त्यांना माहिती आहे की बाबा इथे गेल्यानंतर माझ्या जीवाला धोका आहे, तरी हम्म, पण ते तिथे जात आहेत. तर ते एक बघण्यासारखं राहील. त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की दिलीप प्रभावळकर सरांचं जे काही कॅरेक्टर दाखवलंय, तर त्यामध्ये जास्त काही त्यांनी रिव्हील नाही केलंय. जस्ट त्यांना नाही का एक सेंट्रल पॉईंट ठेवलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त पण नाही का त्यांचं कॅरेक्टर खूप जास्त डेप्थमध्ये जाऊ शकतं असं मला वाटतं. आणि शेवटी जसं प्रियदर्शनीचा एक डायलॉग आहे की तो देवाचा माणूस आहे, आणि ती जेव्हा म्हणते तसं त्यानंतर लगेच त्यांचा चेहरा दाखवला जातो, ते बसलेले असतात खाली. आणि एक क्युरिओसिटी बिल्ड होते आपली की एक्झॅक्टली हे कॅरेक्टर काय आहे? म्हणजे देवाचा माणूस म्हणजे हेच आहेत की दुसरं काय आहे, असं हम्म, आपल्याला वाटतं. आणि तिथे एंड होतो. तर ट्रेलर खूप असं प्रॉमिसिंग नोटवर त्यांनी एंड केलंय. आणि एडिटिंगचं खरंच कौतुक करावं लागेल की ज्या पद्धतीने त्यांनी सर्वांना दाखवलं. आणि 2.5 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये त्यांनी काहीच रिव्हील नाही केलं. दाखवलं बरंच काही, पण रिव्हील काहीच नाही केलंय. तर त्याची दाद द्यावी लागेल. येस. येस प्रदीप. आता संदेश यांनी जे सांगितलं तेच आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे दिलीप प्रभावळकर. हम्म, सगळा जो जो जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ना, जो फोकस आहे तो दिलीप प्रभावळकर यांच्यावरती. एक तर खूपच कमालीचा कलाकार आहे. त्यांचे मराठीतले, हिंदीतले जेवढे काही आपण सिनेमा बघितलेत त्यांची ऍक्टिंग, त्याच्याबद्दल वेगळं काही बोलायची गरजच नाहीये. त्यामुळे हा मेन फोकस आहे या सिनेमातला. त्यांच्या कला अधिक दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हम्म, आणि दशावतार हे जे काही जी कला आहे कोकणातली, ती कला सादर करणारे एक कलाकार, एक वृद्ध कलाकार म्हणून दिलीप प्रभावळकर आहेत. पण काहीतरी अशा अनपेक्षित गोष्टी घडतात आणि मग जे काय प्रॉब्लेम्स यायला लागतात ते त्यांनी ट्रेलरमध्ये थोडे दाखवलेत. मेन काय आहे किंवा काय घडणार आहे ते काहीच ट्रेलरमध्ये कळत नाही. क्युरिओसिटी प्रचंड क्रिएट केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी हा सिनेमा बघायला पाहिजे. हा सिनेमाचा टीजर आला, त्यानंतर ट्रेलर आला आणि चर्चा खूप व्हायला लागल्या की साऊथ सिनेमाला टक्कर आता देऊ शकणारा हा सिनेमा आहे. ऍक्च्युली तसं नाही, आपण खरं कम्पेअर नाही केलं पाहिजे. आपल्याकडची जी कला आहे ना त्याला तोड नाही कुठेच. म्हणजे आपले कलाकार म्हणजे हाडाचे कलाकार आहेत. त्याच्याबद्दल आपण म्हणजे तो चर्चेचा पण विषय असू शकत नाही, एवढे आपले कलाकार पुढे आहेत. फक्त प्रॉब्लेम हाच आहे की सिनेमॅटोग्राफी कशी आहे, एडिटिंग कसं केलंय, किंवा इतर बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, जो मसाला म्हणतो आपण, तो मसाला आपण कसा करतो त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. हा सिनेमा ज्यावेळेला मी ट्रेलर बघितला ना त्यावेळेला एक हरिकथा नावाची एक तेलुगू मध्ये वेब सिरीज आहे. त्या जी वेब काय सिरीज आहे काय त्याच्यामध्ये नाव काही बोलला? 5-6 episode आहेत. काय नाव बोलला? हरिकथा हरिकथा हरिगाथा. हरिकथा. हरिकथा हरिकथा कथा. हरिकथा. तुझा हरिकथा. आवाज थोडा इको होतोय म्हणून आहे. हा, हा, आता क्लिअर येतोय? हा, ठीक आहे. मॅनेजेबल. तर हरिकथा नावाची एक वेब सिरीज, त्या वेब सिरीज, आवाज येतोय माझा क्लिअर? आता बेटर आहे. येस येस. ओके. तर त्या हरिकथेच्या सारखीच आपला हा सिनेमा वाटतोय. ती वेब सिरीज होती 8-9 महिन्यापूर्वी आलेली आणि मी ती पूर्ण बघितली नाही. काही काही गोष्टी त्यातल्या बघितल्या तर मला त्या सिमिलर वाटल्या. फक्त प्रॉब्लेम हाच आहे की आपल्याकडे सेंट्रिक एक सिनेमा आलाय, तर तो डायलॉग पण बऱ्यापैकी कोकणी वापरलेले आहेत. त्यामुळे ते इतर आपल्या महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी ते किती पोहोचतील आवाज हा ब्रेक थोडासा. होतोय, आवाज ब्रेक होते प्रदीपचे. मी हेडफोन लावतो, मी ब्लूटूथ लावलेले आहेत. हा. सो येस, गोवर्धन. हा, स्टोरी चांगली घेतलीत त्याने, म्हणजे चांगले प्रेझेंट केलेत. आणि त्यामध्ये
जे दिलीप सरांनी जे ऍक्टिंग केलेत आणि मेकअप काय मस्त होतं त्यामध्ये. प्रत्येक कॅरेक्टरनुसार वेगवेगळे मेकअप केलेले होते. तर त्यांनी जी कथा घेतली ती छान घेतली, खूप सुंदर घेतलेली आहे. आणि त्यांचं एक सरांचा एक डायलॉग आहे की त्यांची एक इच्छा आहे की त्यांना ते दशावतार ह्या जे एक नाटक करायचं त्यांना, म्हणजे स्टेजवर एक करायची त्यांची एक अंतिम इच्छा असते असं बोलतात. आणि त्यामध्ये ते जंगलामध्ये थोडस वातावरण असं ते म्हणजे हॉरर टाईप, म्हणजे ह्या हिशोबाने दाखवलेलं आहे त्यामध्ये. आणि रहस्यमय दाखवले गेले त्यामध्ये. तर ठीक आहे, बघूया कसं आल्यानंतर ना पिक्चर कसं आहे. तसं तर मला आवडलेलं आहे ते. हम्म. थँक्यू. येस रेशम. तेच मगाशी म्हटल्याप्रमाणे कोकणातली संस्कृती दशावतार नाटकाबद्दल मांडण्यात आलेले जे बऱ्याच लोकांना माहिती नाही. इव्हन मला पण माहिती नव्हतं की नेमकं काय असतं. नमन नमन मी ऐकलं होतं की कोकणात नमन होतं किंवा ते पद्धतीने आपली कला सादर केली जाते, पण दशावतार हे पण मला काही माहिती नव्हतं. हम्म. आणि दुसरी ही गोष्ट की मला ट्रेलर लॉन्चच्या वेळेस असं पण कळालं की बऱ्याच कलाकारांना देखील माहिती नव्हतं की नेमकं दशावतार काय असतं. दिलीप सरांनाही माहिती नव्हतं. त्यांनी नाटक म्हणजे त्या चित्रपट जेव्हा त्यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी ते सगळं नाटक पाहिलं आणि नंतर समजून घेतलं की हा बाबा काय आहे नेमकं. तर हे एक प्रकारे म्हणजे दशावतार हे समजवलं जातं की हा बाबा आपली काय संस्कृती आहे कोकणातली वगैरे हे दर्शकांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल या चित्रपटानुसार. आणि कोकणातलं तेच सामाजिक विषय मांडलेले आहेत दशावतार नाटकासोबतच. आणि ही खूप पौराणिक कथा आहे दशावतार, जी विष्णूंची जी वेगवेगळी रूपं दाखवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये. तर ते प्रत्येक रूप एकदम चांगल्या पद्धतीने दिलीप सरच आय थिंक तो रोल करतात. ते चांगल्या प्रकारे मांडण्यात आलेलं आहे. आणि एकंदर मला आवडेल मला चित्रपट पाहिला आणि दिलीप सरांचे परफॉर्मन्स पाहिला. ओके सारंग. बेसिकली मी लहानपणापासूनच दशावतार ही नाट्य फॉर्म किंवा नाट्य प्रकार बघत आलोय, त्यामुळे दशावतार बद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. ज्यात विष्णूंचे बरेच अवतार असतात आणि त्याच्या संबंधित ज्या काही पौराणिक कथा आहेत त्या मांडल्या जातात आणि त्याबरोबर एक सोशल मेसेज सुद्धा दिला जातो. म्हणजे दशावतार हा फॉर्मॅट काही असा ठरलेला नाही की नाटक ते 2 तासाचं किंवा 3 तासाचं प्रेझेंट होईल. ते एका रात्री सुरू होतं, ते पहाटेपर्यंत चालत राहतं. तर ह्या सिनेमातही स्टोरी लाईन अशी काय सांगता येणार नाही, पण सुरुवात ट्रेलरची जी झाली आहे, जिथे दिलीप प्रभावळकर जी म्हणतात की ह्या महाशिवरात्रीला मला एक अमुक सोंग करायची इच्छा आहे किंवा ती शेवटची इच्छा आहे की नाही माहिती नाही त्यांची, पण त्याला घेऊन तो सिनेमा पुढे जातोय. म्हणजे ती इच्छा त्यांची पूर्ण होते नाही होते, त्यात काय अडथळे येत आहेत. आणि त्याचबरोबर गावातला राखणदार, राखणदाराला खूप महत्व दिलं जातं आजही कोकणात. म्हणजे राखणदाराचे काही नियम आहेत, त्या नियमांच्या पलीकडे आपण गेलो तर काही होऊ शकतं, म्हणजे अगदी जीवावरही बेतू शकतं ते. आणि त्याला काही असं सायंटिफिक पुरावे किंवा तसं नाहीये. लोक म्हणतात की, जसा महेश मांजरेकरांनी बोललं पण आहे, की हे तुमच्या मनातलं भूत आहे, खरं भूत असं काही नसतं. या प्रकारचा काहीतरी एक डायलॉग आहे त्यांचा, की ते जनावर आहे, ते भूत वगैरे असातला काही प्रकार नाही. पण राखणदार म्हटल्यावरती आजही अशी मनात धडकी भरते की रात्री अमुक ठिकाणी जाऊ नये किंवा अमुक गोष्टी करू नयेत किंवा झाडाखाली किंवा खेळू नये वगैरे असं म्हटलं जातं. 7च्या आत घरात हा जो काय पॅटर्न आहे तो गोव्यात किंवा आपल्या कोकणात आजही फॉलो केला जातो. आणि त्याच लाईनला घेऊन हा सिनेमा जो काही पुढे जातोय. आणि एक उत्तम गोष्ट म्हणजे ट्रेलर एवढा छान कापलाय ना, की त्यात सस्पेन्स हे कायम अगदी पहिल्या डायलॉग पासून ते 2.5 पावणे 3 मिनिटाचा आय थिंक ट्रेलर आहे, शेवटपर्यंत त्यांनी तो निर्माण करून ठेवलाय किंवा ते काय म्हणतात ते क्युरियोसिटी. कॅच करून ठेवलंय, क्युरिओसिटी कॅच करून ठेवली. त्यामुळे मजा येणार आहे हा सिनेमा बघता. आणि त्याचबरोबर परफॉर्मन्स लेवल तर कमालच आहेत सगळ्यांचे. येऊया आपण त्याच्यावर. प्रदीप पटकन तू काहीतरी बोलत होतास, तुझं थोडंसं राहिलेलं काही आहे की सगळ्यांनी कव्हर केलेलं आहे? ऑलमोस्ट सगळ्यांनी कव्हर केलेलं आहेच आहे. वेगळं मी काही त्यात काही सांगण्याचा काही प्रश्नच नाही. 2-3 गोष्टीच आहेत फक्त. एक दिलीप प्रभावळकरांचं जे मगाशी मी सांगितलं, आवाज येत नव्हता क्लिअर म्हणून परत एकदा सांगतो. दिलीप प्रभावळकरांची ऍक्टिंग लाजवाब आहे, म्हणजे त्याला काही तोडच नाहीये. बाकीचे पण कलाकार मस्त आहेत, त्यांची पण ऍक्टिंग चांगली आहे. आणि प्रश्न फक्त एकच होता की कोकणातली
स्टोरी आहे. त्यामुळं राज्यातल्या इतर ठिकाणी ते किती रिलेट करतील. आता दशावतार आत्ताच सगळ्यांच्या डिस्कशनमध्ये हेच आलं की बाबा बऱ्याच जणांना माहित नाही, दिलीप प्रभावळकरांना पण ते माहित नव्हतं. तर आम्हाला सुद्धा म्हणजे जे कोकणाच्या बाहेरचे लोक आहेत त्यांना पण फारसं त्याच्याबद्दल माहिती नाहीये. ती माहिती या निमित्ताने होईल आणि त्यासाठी सिनेमा बघायला पाहिजे. सगळं प्रभावी आहे, काही त्यामध्ये वादच नाही. फंटॅस्टिक. आपण ऍक्च्युली एवढं सगळं कव्हर केलंय, पण फटाफट फटाफट कुठला सर्वात असा ऍक्टर वाईज, कारण याच्यात एवढे दिग्गज आणि मोठे कलाकार आहेत की ती पण एक, खूप इंटरेस्टिंग हे असणार आहे की कोण कलाकार कसा त्याच्या भूमिकेत उठून दिसतोय. तर हु आर यू रुटिंग फॉर? कुठले कलाकार आहे ते तुम्हाला असे दिसले याच्यात प्रॉमिसिंग वाटतात? येस संदेश. दिलीप सॉरी सॉरी, रेशम. बोला बोला. दिलीप सरांसमोर म्हणजे असं नाही की कोणी दिसत नाहीये, बट दिलीप सर. ओके. संदेश. ऑब्विसली दिलीपजी. दिलीप. आणि अभिनय बेर्डे एका एका सीन मध्ये बघा, एक म्हणजे विंडो आहे आणि त्यात तो उभा आहे आणि बघतोय आणि स्माइल करतोय. तर हम्म. ती नॉर्मल स्माइल नाही, ती इव्हिल हम्म. स्माइल आहे. हम्म. तर ती क्युरिओसिटी बिल्ड करते की हे कॅरेक्टर कसं असणार, कारण की त्याला आपण अम, आता सध्या ते काय करते, असा तो एक मूवी आला होता त्याने डेब्यू केला होता. हो. तेव्हापासून आतापर्यंत कसं तो एक चॉकलेट बॉय इमेज त्याची आहे. बॉय तर बॉय नेक्स्ट डोअर. यामध्ये बॉय नेक्स्ट डोअर टाईप. हा, हा. तर तो ती इमेज ब्रेक करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि फॉर्च्युनेटली त्याला तसा रोल मिळालाय असं मला वाटतं. तर बघूया, लुकिंग फॉरवर्ड. गोवर्धन. मला भरत जाधव त्यांचं एक मस्त वाटलं. त्यामध्ये एक सीन एक आहे, त्यांना जे मेकअप लावून केलेलं आहे ते एक मला एक चांगलं वाटलं होतं भरत जाधव त्यांचं. ओके. प्रदीप. मला सिनेमा बघायचा असेल तर मी दिलीप प्रभावळकरांसाठी बघेल. माझे आवडते कलाकार आहेत आणि मस्त. जनतेला सांगतो, प्रदीप सारखं वागू नका, सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा बघा. हा खरंच खूप चांगला सिनेमा असणार आहे. बघायचं असेल म्हणजे काय. हा. सारंग. बघणारच. हा. हा. सारंग. नाही म्हणजे दिलीप प्रभावळकरजी तर भाव खाऊन गेलेत ट्रेलरमध्ये, सिनेमातही ते जाणार. त्याचबरोबर विजय केंकरे हे उत्तम दिग्दर्शक असून एक चांगले कलाकार सुद्धा आहेत, उत्तम कलाकार सुद्धा आहेत. आपण भाई, पनरल या सिनेमातून त्यांना बघितलंच आहे. बोक्या आणि सातबंडे. आता हम्म. येस, त्याचबरोबर भरत जाधव आणि इतर कलाकार आहेत, अभिनय बेर्डे, हे काही एक एक छोटे छोटे छोट्या फिल्म्स मध्ये आपल्याला दिसले, पण ह्यांचे परफॉर्मन्सेस ही तोड असणार, हम्म. तोडीच तोड असणार असं मला तरी वाटतं. ओके. प्रियदर्शनी असो, त्यानंतर सिद्धार्थ मेनन असो, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस एका वेगळ्या लेवलला असणार, यात नो डाऊटच हम्म. नाही मला. स्टोरीची अंडरस्टँडिंग, अभिनय, सगळेच ऍक्टर जोरदार आहेत. तर कोण ऍक्टर ऍक्च्युली स्टँड आउट करेल हे तर सिनेमा बघितल्यावरच आपल्याला कळेल. म्युझिक बद्दल कोणाला काही बोलायचं आहे का? काही कळलं का म्युझिक बद्दल वगैरे? गोवर्धन. सर म्युझिक छान घेतले, सुपर. म्हणजे भारी वाटतं म्हणजे ऐकायला वगैरे, चांगलं केलेलं आहे ते. म्हणजे म्युझिक मला तर आवडलं छान. ओके. प्रदीप. मस्त बॅकग्राऊंड म्युझिक पण मस्त आहे आणि छान. ओके. रेशम. बऱ्यापैकी आहे, छान म्हणजे. ओके. आणि संदेश. बघा, बीजीएम जे आहे तो याचा प्लस पॉईंट ठरू शकतो, कारण की एव्ही प्रफुल्लचंद्र यांनी त्याचं नाही का म्युझिक दिलेलं आहे. हम्म. आणि त्यांचं काम आपण बघत आलोय आधीपासून, म्हणजे गोदावरी झालं, किंवा घर बंदूक बिर्याणी मधले पण त्यांनी केले होते. तर तो मूवी तर ऍव्हरेज होता, पण नाही का त्यातलं म्युझिक मला खूप छान वाटलं होतं. आणि गोदावरीमध्ये तर त्यांनी खूप कमालच केली होती. म्हणजे फर्स्ट टाइम मी त्यांना गोदावरीमध्येच बघितलं होतं. आणि त्यानंतर आता तर असं वाटतं की बाबा त्यांचं म्युझिक आहे म्हटल्यावरती काहीतरी चांगल्या गोष्टी असणारच. तर ते एक माइंड मध्ये ठेवूनच मी चालत असतो. तर कुं- यामध्ये पण नाही का ते खरी उतरत आहे त्यावरती. कुंडी लगाले सैया, त्यांचंच होतं ना ते? सॉरी, मला केलं होतं माहिती नाही. गाणं ते. हो हो हो. ते अच्छा. गाणं त्यांचंच ओके. होतं. हा. अच्छा, हिंदीमध्ये होतं का, की मराठीमध्ये होतं? नाही, ते होतं ना कुंडी लगाले सैया, आय थिंक. सही सही आहे. अच्छा तुझे अच्छा, ते जन्नत अक्षय दिखेल. कुमारचं गब्बर इज बॅक मधलं म्हणताय का तुम्ही? नाही नाही, प्राजक्ता माळीचं गाणं, प्राजक्ता माळीचंच होतं ना हे? अच्छा. ओके. येस. मी डिस्कवर नाही केलं अजून मी ते गाणं. हो. ओके. कुंडी लगा ले सैया, तुम्हार को जन्नत दिखाती मैं, जन्नत दिखाती मैं. सारंग. हा. म्युझिक म्हणजे चेरी ऑन द टॉप,
ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचे म्युझिक म्हणजे तोड. आणि त्याचबरोबर सस्पेन्स थ्रिलर म्हटल्यानंतर त्यांची बॅटिंग असतेच. म्हणजे रात्रीच खेळ चाले, जारण, त्यानंतर हा सिनेमा, तर म्युझिक तर कमाल होतच. आणि फिल्ममध्ये सुद्धा कमालच असणार आहे म्युझिक, नो डाऊट. ओके. नेक्स्ट आता पटकन आपण ऍक्टर झालेत, म्युझिक झालेत. कुठलं असं गोष्ट जी मला माहितीये खूप गोष्टी स्टँड आउट करण्यासारख्या होत्या ट्रेलरमध्ये. म्युझिक असेल, परफॉर्मन्स असेल, ऍक्टर असेल. पण एक कुठली गोष्ट का डायलॉग जो तुम्हाला असा वाटला जो स्टँड आउट केला? संदेश. लास्टला जे प्रियदर्शनीचा डायलॉग होता की तो देवाचा माणूस आहे. हम्म. आणि ते महेश मांजरेकरांना एक सांगत असतात गोष्ट, त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची भीती पण असते. आणि एक प्रकारे त्यांना नाही का एक सांगायचं की बाबा त्यांना स्वतःचं मत पटवून द्यायचंय की बाबा हे ऍक्च्युअल मध्ये खूपच जास्त नाही का सिरियस टॉपिक आहे हा, जे काही चाललंय गावामध्ये. आणि तुम्हाला त्याबद्दल नाही का तेवढं काही जास्त कल्पना नाहीये, असं ते पटवून सांगण्याचं एक कन्व्हिन्स करण्याची एक त्यांची ती स्टाईल आहे, ती मला चांगली वाटली. आणि तो एक पीक मुवमेंट होता. तर डेफिनेटली तो सीन मला आवडला. ओके. रेशम. तेच जे म्हटल्याप्रमाणे ते संदेशजी की हा देवाचा माणूस आहे, मलाही ती स्टँड आउट झाली. मगाशी कारंजी म्हणत होते की राखणदार वगैरे, कोकणात आपण भूतांच्या गोष्टी वगैरे पण ऐकतो आणि ह्या पण गोष्टी बऱ्याचदा ऐकल्या जातात की देवाचा माणूस. हे पण बरंच ऐकलं जातं कोकणात, ह्या गोष्टी की देवाचा माणूस आहे, देवाचा माणूस आहे. तर तीच गोष्ट. ओके. आणि मला म्हणजे नाही, बोला 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 रेशम, कंटिन्यू. नेमका देवाचा माणूस काय असतो हे तर माहिती नाहीये मला. पण ते एक उत्सुकता आहे की हा ते चित्रपटात जर दाखवलं असेल हा नेमका काय असतो देवाचा माणूस, तर ते पाहायला पण आवडेल मला. ओके. गोवर्धन. त्यातला एक डायलॉग आहे. हे दशावतार हे परंपरा नाहीये, ती म्हणजे एक शक्ती आहे, असा एक डायलॉग आहे. हम्म. पण तो मला जास्त आवडला. ओके. प्रदीप. सगळ्यांना जो डायलॉग हवला तोच डायलॉग आहे. तो देव नाहीये पण देवाचा माणूस आहे. आणि हा शेवटी शेवटी वापरलाय त्यांनी, त्यामुळे तो लक्षात हम्म. राहण्यासारखा डायलॉग आहे. बरोबर. सारंग. डायलॉग असं लक्षात राहत नाहीये मला, पण ह्याचं जे मेकअप आहे ना, ते खूपच अप्रतिम झालंय. ते स्टँड आउट होण्यासारखं आहे. म्हणजे ते लक्षात राहतंय माझं सातत्याने. ते मला खूप आवडलं. त्या त्यामध्ये अजून एक सीन आहे, ते दिलीप सर ते एक नाव काठी आहे त्यामध्ये बसले, ते मच्छा अवतारचं एक आहे, ते एक सीन मला एक खूप आवडला. ते सही होतं, तेवढंच सांगायचं होतं. खूप दिवसांनी खरंच एक खूप छान ट्रेलर आलाय. सगळ्या गोष्टी स्टँड आउट. पटकन आपण मराठी मूड मीटर जर सगळ्यांकडे असेल आज तर माहितीये, पण मराठी मूड मीटर जर रेडी असेल तर आपण आपला रेट करून टाकूया पटकन. सो रेडी रेडी, संदेशजी रेडी, रेशम रेडी. हो. सो येस, ऍट द काउंट ऑफ थ्री, 3, 2, 1. काय हवे आपलं पर्सनल रेटिंग? मस्त वाटतोय, धमाल. मस्त धमाल. वाटतंय. धमाल. रेशम. मस्त वाटलं, सेम मस्त माझं पण. वाटतंय. धमाल. ओके ओके. धमाल. धमाल. सो ओव्हरऑल आपली रेटिंग धमाल आहे. जे प्रेक्षक बघताय तुमची काही रेटिंग आहे? आपली झोप येते, काहीतरी कमी आहे, एकदा बघूया, मस्त वाटतंय, धमाल, यापैकी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि बिफोर वी वाइंड अप दिस कॉल और हे शेवटचं कोणाला काही बोलायचं असेल तर या सिनेमाबद्दल, गोवर्धन. सर मी खरं सांगायचं म्हणून खूप दिवसानंतर मला आवडलंय, आणि हे मी नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघणार आहे. आणि प्रेक्षकांना पण सांगणार आहे की तुम्ही हे दशावतार हे मूवी बघायला जावं. आणि मला खूप आवडलेलं, मी नक्कीच जाईन. सारंग. मला हेच सांगायची इच्छा आहे की एक उत्तम आणि एक सस्पेन्स भयावह कलाकृती जर का बघायची असेल तर येत्या 12 सप्टेंबरला सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की 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 बघावा. प्रदीपजी. छान. खूप दिवसांनी मराठी सिनेमा एक वेगळ्या लेवलला गेल्याचं असं आपण चर्चा बघतोय. हा ट्रेलर पण तेच, त्यातून तेच दिसतंय. तर बघावा अवश्य, थिएटरमध्ये जाऊन बघावा असं मला वाटतं. रेशम. मी हे सांगेल की चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा. आणि ज्या पद्धतीने जेवढं आपण आपण कॅरेक्टर पाहतो त्याच्या पलीकडे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, जे ट्रेलर लॉन्चला मी गेले होते त्यावेळेस कळालं. ते कोणते कॅरेक्टर असतील ते तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळतील, मी सांगत नाही इथे.
आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या चित्रपटामध्ये दशावतार जे नाटक सादर करतात कोकणामध्ये, त्या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. सो नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट आहे, नक्की पहा. आणि असं आपले गेस्ट ऑफ ऑनर मिस्टर संदेश यांनी तर एक शेवटचं सांगेल की जे काही त्यांनी दाखवलं म्हणजे राखणदार म्हणा किंवा शेवटी जे देवाचा माणूस ते त्यांनी टीच केलंय आपल्याला. ओके. हम्म, तर ते त्यामध्ये किती डेप्थ पर्यंत जाऊ शकतात, किती लेयर्स त्याच्यामध्ये ऍड करू शकतात आणि लोकांना टाइमलाईन मध्ये कसं ते नाही का गुंतवून ठेवू शकतात हे या बघण्यासाठी मी एक्सायटेड आहे. मला असं वाटतं की जेवढं दाखवलंय त्यापेक्षा खूप जास्त काही त्याच्यामध्ये असणार. मिस्ट्री क्रिएट करतील ते, अजून मायथॉलॉजी, लोककला या सर्वांचं कॉम्बिनेशन आणि जे कॅरेक्टर्स वगैरे त्यांनी दाखवलेत म्हणजे प्रत्येकानं नाही का काही सेकंदामध्ये त्यांनी टीच केलं. एक सिक्वेन्स येतो त्यामध्ये बरेच कॅरेक्टर दाखवले जातात ज्यांचे एक एक दोन दोन सेकंदांचे ग्लिम्स आहेत. तर त्यामध्ये नाही का बरेच एक्सप्रेशन आहेत म्हणजे एक्साइटमेंट आहे, भयभीत होणारे पण आहेत किंवा नाही का एकदम शॉकिंग मुवमेंट पण असे दाखवले. जास्त तर नाही का दिलीप प्रभावळकर सरांकडे फोकस होता त्यांचा, की त्यांचे बरेच एक सीन आहे जिथे नाही का विंडो आहे तिथे ते बॅक साईडला असतात तिथे आणि तिथे नाही का एकदम डोळे असे पूर्ण एक्सप्रेशन वगैरे त्यांचे दिसतात आपल्याला आणि कॅमेरा एकदम नाही का झूम इन होत असतो. तर ते हो, शॉकिंग मुवमेंट बरेच त्यांचे दाखवलेले आहेत तसे, जे एक्साइटेड करतात आणि 81व्या वर्षी ते असा परफॉर्मन्स देत आहेत. तर हम्म, खूप छान वाटते त्यांना हो. बघून. आणि राईट. ओव्हरऑल मला असं वाटतं की सुबोध खानोलकर जे याचे दिग्दर्शक आहेत ते आणि गुरु ठाकूर या दोघांनी मिळून याचं लिखाण केलंय आणि सुबोध खानोलकर यांचं दिग्दर्शन. तर मला वाटतं रायटिंग प्रोसेसमध्ये ते होते. तर त्याचा त्यांना फायदा नक्कीच झाला असेल. कारण की कसं असतं, एखादा व्यक्ती जेव्हा ग्राउंड लेवल पासून एकदम स्क्रॅच पासून जेव्हा जोडलेला असतो ना, तर त्याला माहिती असतं की हा सिनेमा आपल्याला कुठे न्यायचा आहे, याचं व्हिजन काय असू शकतं. आणि रायटिंग त्याच्यानंतर दिग्दर्शन, तर ही जी जर्नी असते ना ही खूप कमालीची असते असं मला वाटतं. म्हणजे आपण कॉन्टेंट क्रिएशन मध्ये नाही का आपण एखादी आयडिया येते आपल्याला, ते आपण लिहितो, लिहिल्याच्या नंतर आपण नाही का आपल्याला माहिती असतं कसं त्याला पोर्ट्रे करायचं रेकॉर्ड करताना. एक छोटंसं एक्झाम्पल देतोय मी कारण की आपला अनुभव जो आहे त्यावरनं. तर हम्म. ती जी प्रोसेस आहे ती ते एन्जॉय करतायत आणि त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की आपल्याला कुठे न्यायचं, तर ते जस्टिस देऊ शकतात असं मला वाटतं. बाकी गुरु ठाकूर यांचं लिखाण तर सर्वांना माहितीच आहे कसं असतं. तर येस. छान दोघांनी मिळून चांगलं काम केलं असणार असं मला वाटतं. तर बघूया आता 12 सप्टेंबरला कळेल की नेमकं कसा बनतोय सिनेमा हा. येस. गुरु ठाकूर याच्यामध्ये गीता पलीकडेही अजून बऱ्याच गोष्टी करतात. जसं की राईट. लेखन पण केलंय त्यांनी आणि अजून बऱ्याच गोष्टी त्यांनी चित्रपटासाठी केलेल्या आहेत. सुबोध ते खानोलकर 12 यांचा सप्टेंबरला कळेल. दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा पहिला आहे. ह्या सिनेमा. आधी त्यांनी पहिला चित्र. दोन नाटक, 2-3 सिनेमे केलेत. हापूस आहे गाजलेला त्यांचा, त्यानंतर संदूक आहे. खूप खूप त्यांनी नटरंगमध्ये पण केले, लिखाण केले की संवाद लिहिलेत त्यांनी नटरंगमधले आणि त्यात आय ऍक्टिंग थिंक पण हो केलेली सर. आहे. हो हो हो. हो. तर या सगळ्यांनी बरोबर. आपल्याला एवढंच कळतंय की अतिशय टॅलेंटेड अशी टीम आहे. प्रत्येकाचा वारसा आहे कामाचा. लेखन असो, दिग्दर्शन असो, अभिनय असो, रंगभूषा असो, जी एवढी उठून दिसतीये या सिनेमामध्ये. तर खूप टाइम नंतर एका मराठी सिनेमावर आपल्या सगळ्यांचेच होप्स आहेत. आपण सगळ्यांनी की एक खूप वेगळा आणि असा छानसा सिनेमा आपल्याला बघायला मिळेल. तर 12 सप्टेंबर तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला कळेलच. मराठी मूडवर आणि द मराठी शो चॅनलवर तुम्हाला त्याच्या पोस्ट रिलीज अनालिसिस म्हणा, रिव्ह्यू म्हणा नक्कीच बघायला मिळेल. तर तो नक्कीच बघा. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गुरु ठाकूर, सुबोध कानोलकर, दिलीप रावळकर, विजय केंकरे, महेश मांजरेकर या अख्ख्या टीमला, भरत जाधव सर, मराठी मूड तर्फे आणि मराठी शो तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सिनेमासाठी. आणि हा सिनेमा चांगला होईल ही आमची अपेक्षा आणि प्रार्थना. या एपिसोडमध्ये इतकंच. पुढच्या एपिसोडमध्ये गेस्ट पण असतील, ट्रेलर पण असेल. सो जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.